फार जुनं झालं आता. काय नेमकं मिटले का नाही तुमचं खडसेंचा वाद? माझा मिटायचा विषयच नाही आहे. आता त्यांना बोलावं असं वाटतं, ते अस्वस्थ आहेत बिचारे. ठीक आहे, त्यामुळे आता मी पण बघतोय की ते इतके अस्वस्थ आहेत की त्यांना कळतं ते काय करावं काय. आणि त्यामुळे एंट्री नाही मिळाली. असं काही नाही, पक्ष खूप मोठा आहे आमचा, ते पक्षश्रेष्ठी ठरवतील, मी काही एकटा ठरवणारा नाहीये. पण मला असं वाटतं की आता माझ्या मते हा विषय आता संपलेला आहे. काल एवढी प्रेस झाली, त्यात एवढं बोलणं झालं आणि मला वाटतं माझ्या मते हा विषय संपलेला आहे. विनाकारण काही घाणेरडं बोलायचं, कमरेखालची विरोध भाषा करायची, त्यापेक्षा हा आता विषय संपलेला असं मला वाटतं. त्यांना असं वाटतं हे मंत्रिमंडळ जावं, आमचं मंत्रिमंडळ यावं. संजय राऊतचं कोण विचारतंय? संजय राऊतचा तो धंदाच झाला, रोज काहीतरी बडबड करायची, वायफाट बडबड करायची, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. आणि तुम्ही त्यांना एवढं गंभीर का घेता मला हेच कळत नाही आता सध्या. त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का सगळं? त्यांनी नावाची यादी दिली, चांगलंय. त्यांना शुभेच्छा. सीएम साहेबांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता 2 दिवसाचा, आपल्याला माहिती आहे केवढा मोठा कार्यक्रम होता, त्यामुळे ते त्या ठिकाणी गेलेत. आता ती संधी साधून हे काहीतरी आपल्या तोंडाचे वापस सोडत असतात. त्यांना शुभेच्छा आहेत. आता त्याबद्दल मला काही माहिती नाही. मी 2-3 दिवस झाले गावाकडेच आहे, मुंबईला गेलेलो नाहीये. त्यामुळे मला मी आपल्या माध्यमातूनच आपल्या चॅनलवर बघतोय काय चाललंय काय नाही ते. आता त्यांच्या पक्षाचे नेते ते ठरवतील काय. एकंदरीत जे मंत्री वादग्रस्त आहेत सध्याला राष्ट्रवादीचे असतील किंवा शिंदे गटाचे असतील, त्यांच्यावर तर कारवाई होणार असं नाही. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीच ठरवतील, की मला अधिकार नाहीये किंवा माझी कोणाशी चर्चा नाहीये. नाही इथे आता मुख्यमंत्री मोदींची मी या संदर्भामध्ये बोललेलो आहे, कारण 3-4 दिवस भेट पण नाहीये. त्यामुळे मी या बाबतीत काही सांगू शकत नाही, कारण मी अथॉरिटी नाही या बाबतीमध्ये की कोणाला कारवाई होईल, कोणाला काढणार. आता मला माहिती माझ्यांची भेटच झाली नाही. प्रतिमा मलिन होती असं वाटतं का या मंत्र्यांमुळे बाकीचे? नाही, आता मला असं वाटतं की काही गोष्टी चुकत असतील, काही बरोबर असतील, काहींचं म्हणणं वेगळं आहे. त्या संदर्भामध्ये सगळी चौकशी सुरू आहे. दादांनी सांगितलं की आता मंगळवारी मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना भेटणार आहे, तर त्यांचा निर्णय घेणार आहे. मला वाटतं थोडं वाट बघा. सुधीर भाऊंना प्रमोशन आहे आता माझं तुम्ही असं विचारता, मी सगळा सुप्रीमो आहे पार्टीचा. तसं नाही, पण तुम्ही मला अवघड प्रश्न विचारतो, अडचणीत आणू नका. सभागृहात सुद्धा देवेंद्र साहेब म्हणाले होते की भाऊ तुम्हाला लवकरच मोठी संधी मिळते. चांगलं आहे ना. सुधीर मुनगळ आमचे मित्र आहेत, माझे चांगले मित्र आहेत. 60 टर्म झाले, आम्ही सोबत आहोत, दोघे आम्ही बरोबरीचे आहोत. नाही का, मला वाटतं जे खरं आहे, आम्ही राजकारणाच्या वेळेला राजकारण करू, काय एकमेकाचे उणे दोष दाखवू, काय जे असेल ते. पण वाढदिवसाच्या वेळेला पवार साहेबांना मीच ते पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशक आहे, मीच सरपवार साहेबांनाही पत्र दिलं होतं, मी उद्धवजींशी त्या ठिकाणी बोललो होतो, त्यांनाही पत्र दिलेलं होतं. आणि त्यांनी अतिशय दिलखुलास अशी मुलाखत त्या बाबतीवर दिलेली आहेत, किंवा देवेंद्रजीचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि ते योग्यच आहे. म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीत बोलताना देवेंद्रजी कधी असं वेळाकडे बोलणार नाहीत. कुठल्याही अशा शुभेच्छा द्यायच्या असतील तर अतिशय चांगल्याच देतात, आणि ते योग्यच आहे. काही चुकीचा याच्यातला भाग नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी जे कौतुक केलं आणि ज्या पद्धतीच्या भाषेत त्यांनी केलेलं आहे, ती शब्दरचना केलेली आहे, ती अतिशय देवेंद्रजीला साजेशीच आहे, मी असं म्हणेन. उद्धव ठाकरेंना चूक कळाली चूक कळाली असं नाही. बघा, आमचं वैयक्तिक काही वाद नाहीयेत, आमची विचाराची लढाई आहे, आमची आयडिओलॉजी वेगळी आहे पक्षाची. पण हे असं होत नाही की आम्ही प्रत्येक वेळेला वाढदिवसाला एकमेकांबद्दल वाईटच बोलावं, चुकीचंच बोलावं, असं होत नाही. जे खरं आहे तेही बोलावं लागतं. बाकी राजकारणाच्या वेळेला मग आम्ही एकमेकांवर काँग्रेसचे अनेक आमदार तुमच्याकडे यायला लागलेले, पण उभाटाचा अजून कोणी येताना दिसत नाही. तुम्ही दावा केला काँग्रेसचे काही आमच्याकडे बघा, तुम्ही असं वोट करून काही काढू नका. असं नाही, पण काँग्रेसचे आता यायला लागले आजी माझी आमदार सगळ्याच पक्षाचे आहेत, सगळ्याच पक्षाचे. मी तर उभाटाच जास्त सांगितलंय तुम्हाला. हा, काँग्रेसपेक्षाही उभाटा दिसत नाही, पण कुठे आता दिसेल. आता बघा थोडं आता निवडणूक आहेत समोर, दिसेल. आणि त्यात मी सांगितलं की तांत्रिक अडचणी आहेत. लगेच त्यातून खासदार आहेत, 4 खासदार आले, 2 खासदार त्यांना येता येत नाही, तांत्रिक अडचणी आहेत.